नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण प्रभू श्रीराम यांच्या त्रेतायुगापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एकच विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या बदलत्या युगामध्ये आणि कलियुगामध्ये आपल्याला आपल्या संस्कृतीची आणि आपल्या देवी देवताची संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे। त्यापूर्वी तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तसं पाहिलं तर श्रीरामांबद्दल कोणाला माहीत नाही, त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या वंशाबद्दल सांगायची गरजच नाही आहे। परंतु प्रत्येक माणूस आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त झाला आहे, राहणीमान बदललेलं आहे, नवीन पिढीला याची जाण नाही आहे आणि मोठी मोठी पुस्तके किंवा पुराण हे सगळे काढून वाचणे इतका टाईम कोणाकडेही राहिलेला नाही आहे। त्यामुळे एक हिंदू म्हणून प्रत्येक हिंदू व्यक्तीला प्रभू श्रीराम यांचा इतिहास माहिती असायला हवा असं मला वाटतं। वर्षानुवर्षांपासूनचा रामभक्तांचा आपल्या प्रिय प्रभू रामचंद्रांच्या मंदिरापासून दूर राहण्याचा हा वनवास यावर्षी संपलेला आहे। हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, कारण यावर्षी अयोध्येत श्रीराम मंदिराचा अभिषेक होणार आहे। गेल्या काही वर्षात आपण सर्वांनी श्रीराम जन्मभूमी आणि या मंदिराचा आधुनिक इतिहासाबद्दल काहीतरी वाचले असेल आणि ऐकलेही असेल। आज आपण या मंदिराच्या प्राचीन इतिहासापासून ते सध्या स्थितीपर्यंत जाणून घेणार आहोत। वाल्मिकी रामायणात श्रीरामांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ यांचा पुत्र म्हणून झाला आहे असे स्पष्ट लिहिले आहे। अयोध्येची स्थापना स्वतः वैवस्वत मनूने केली होती आणि त्यानंतर त्यांचा मुलगा इक्ष्वाकू याने तिला आपल्या साम्राज्याची राजधानी बनवले होते। राजा दशरथ यांनी अयोध्येवर 60,000 वर्ष राज्य केले आणि श्रीरामांनी 11,000 वर्ष राज्य केले। जेव्हा श्रीराम यांनी निर्वाण प्राप्त करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी त्यांच्या ताब्यातील सर्व जमीन त्यांच्या मुलांमध्ये म्हणजेच कुश, लव आणि त्यांच्या 3 भावांपैकी प्रत्येकी 2 मुले यांना वाटून दिली। त्यानंतर त्यांनी आपले जीवन संपवले आणि निर्वाण प्राप्त केले। अयोध्येचे मुख्य राज्य श्रीरामांचा ज्येष्ठ पुत्र कुश यांच्याकडे गेले। लव आणि श्रीराम यांच्या बंधूचे घराणे फार काळ टिकले नाही, परंतु कुशचे वंश फार काळ टिकले। असे म्हणतात की जेव्हा श्रीरामांनी निर्वाण प्राप्त केले तेव्हा त्यांच्या विना अयोध्या अगदी उजाड झाली होती, पण कुशने इक्ष्वाकू कुळाची राजवट चांगलीच पुढे नेली। त्यांनीच प्रथम अयोध्येत श्रीराम यांचे मंदिर बांधले। तर आज आपण ज्या राम मंदिराविषयी बोलतो आहे, ज्याचा पाया त्रेतायुगात श्रीरामांच्या ज्येष्ठ पुत्राने घातला होता। कुशनंतर अनेक राज्यांनी कोसल राजावर 31 पिढ्या राज्य केले आणि अयोध्या ही नेहमीच कोशल देशाची राजधानी राहिली। सूर्यवंशीचे वर्चस्व श्रीराम यांच्या आणि त्यांच्या पुत्रांच्या काळात जसे होते तसे नसले तरीही कोसल हे एक शक्तिशाली राज्य आणि महाजनपद म्हणून नेहमीच आदरणीय राहिले होते। तोपर्यंत श्रीराम मंदिराचे अस्तित्व जसेच्या तसेच होते। यानंतर कुशपासून 32व्या पिढीत दुसऱ्या महाकाव्यात सूर्यवंशाचे प्रतिनिधित्व करणारे राजे आले। तो राजा म्हणजे बृहदबल, ज्याने आर्यवर्तातील सर्व राजांप्रमाणेच महाभारताच्या युद्धात भाग घेतला होता आणि तो कौरवांच्या वतीने लढला आणि युद्धाच्या 13व्या दिवशी अभिमन्यूच्या हातून वीरगती प्राप्त झाला। बृहदबलानंतर त्यांचा मुलगा बृहतक्षण याने अयोध्येचे राज्य घेतले, तथापि त्यांच्यानंतर कोशल प्रदेशाने हळूहळू आपले वर्चस्व गमावले, पण तरीही राम मंदिर कायम राहिले। त्यानंतर बृहदबलाच्या 22 पिढ्यांनी
अयोध्येवर राज्य केले. बृहदबलाच्या 23व्या पिढीत म्हणजेच कुशातून 55व्या पिढीतून एका राजाने अयोध्येचा कारभार हाती घेतला, ज्याने नवीन धर्मस्थापना केला. त्यांचे नाव सिद्धार्थ होते, जे नंतर गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. गौतम बुद्धांच्या निवृत्तीमुळे त्यांचा मुलगा राहुल याने अयोध्येची सत्ता हाती घेतली. नंतर काही पिढ्यांपर्यंत या राजवंशावर बौद्ध धर्माचा प्रभाव राहिला, परंतु तरीही आपल्याला त्या काळातील शिलालेखांवरून श्रीराम मंदिराच्या अस्तित्वाची माहिती मिळते. चंद्रगुप्त द्वितीय च्या कारकिर्दीच्या शिलालेखांवरून अयोध्या ही त्यांच्या काळात आणि नंतरच्या काळात गुप्त साम्राज्याची राजधानी होती असे स्पष्ट वर्णन आहे. त्या शिलालेखांमध्ये श्रीराम मंदिराचा उल्लेखही आहे. ख्रिस्तपूर्व 180 वर्षांपूर्वी पुष्यमित्र शृंगाच्या कारकिर्दीत सापडलेल्या शिलालेखांवरून आपल्याला कळते की त्यानेही श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिरात त्यांनी केलेल्या 2 अश्वमेध यज्ञाचेही वर्णन आहे. महान कवी कालिदास यांनीही रघुकुलचे वर्णन त्यांच्या उत्कृष्ट ग्रंथ रघुवंशमध्ये केले आहे. त्यात अयोध्येचे विशेष वर्णन केले आहे आणि सर्वात तपशीलवार वर्णन फक्त श्रीरामाचे आहे. प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे श्रीरामाच्या मंदिराचे वर्णन या पुस्तकात मिळते. यानंतर ख्रिस्तपूर्व सुमारे 100 वर्षे अयोध्येवर राजघराण्याचे वर्चस्व संपुष्टात आल्यावर श्रीरामाचे मंदिर अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचल्याचे वर्णन आहे. शिलालेखांवरून आपल्याला कळते की त्याच वेळी उज्जैनचे राजा विक्रमादित्य अयोध्येला येऊन पोहोचले होते आणि त्यांनी आपल्या सैन्यासह या मंदिराजवळ विश्रांती घेतली. असे म्हणतात की या मंदिराजवळ त्यांना खूप दिव्य अनुभव आला आणि नंतर त्यांनी जवळच्या ब्राह्मणांना त्या जागेबद्दल विचारपूस केल्यानंतर त्यांना कळाले की तो जिथे राहत होता तिथे भगवान श्रीराम यांचे जीर्ण मंदिर होते. श्रीरामावरील त्यांच्या अपार श्रद्धेमुळे त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून 84 विशाल खांबांवर काळ्या पाषाणापासून बनवलेले भव्य मंदिर बांधले. इसवी सन 630च्या सुमारास जेव्हा चीनी प्रवासी हेन्तेस-सांग भारतात आले तेव्हा त्यांनी लिहिले की त्यांनी अयोध्येभोवती सुमारे 20 बौद्ध मंदिरे पाहिली, ज्यामध्ये 3000हून अधिक बौद्ध भिक्षू राहत होते. त्यांनी आपल्या लेखनात एक भव्य मंदिराचे वर्णन केले आहे, जिथे हजारो हिंदू भाविक दर्शनासाठी येत असत. असे मानले जाते की हेन्त्या-संगने श्रीरामाचे मंदिर प्रत्यक्ष पाहिले होते. 12व्या शतकात मोहम्मद घोरीच्या स्वारीच्या वेळी जयचंद कन्नौजहून येथे आला आणि या मंदिरातून विक्रमादित्य यांचे नाव काढून स्वतःचे प्रमाणपत्र बसवून घेतले असे वर्णन आहे. यानंतर तब्बल 200 वर्ष भारताने मुस्लिम आक्रमकांचे अत्याचार सहन केले, परंतु तरीही महाराज विक्रमादित्य यांनी जीर्णोद्धार केलेले श्रीरामांचे मंदिर 14व्या शतकापर्यंत त्याच पद्धतीने उभे राहिल्याचे लिखित पुरावे आहेत आणि मुस्लिम आक्रमकांना त्याचे कोणतेही नुकसान होऊ शकले नाही. 14व्या शतकात इब्राहिम लोधीच्या कारकिर्दीपर्यंत हे मंदिर अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे. इसवी सन 1526 मध्ये पानिपतच्या युद्धात त्याचा मृत्यू झाला आणि मुघल साम्राज्याचा पाया बाबरने घातला. तेव्हा हे मंदिर पाडण्यासाठी अनेक मोहिमा सुरू झाल्या. इसवी सन 1527 मध्ये बाबरने हे मंदिर पाडण्याचा आदेश जारी केला. इसवी सन 1528 मध्ये बाबरचा सेनापती मीर बाकी हे मंदिर पाडण्यासाठी अयोध्येला पोहोचला. त्यावेळी मंदिराचे मुख्य महंत स्वामी श्यामनंदजी होते.
या मंदिराच्या संरक्षणासाठी त्यांनी भेटीचे महाराज मेहताब सिंग बद्रीनाथ यांच्याकडे मदत मागितली. महाराज बद्रीनाथ मदतीसाठी येईपर्यंत अयोध्येपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सानेथू गावातील पंडित देवीनंदन पांडे यांनी स्थानिक लोकांना एकत्र करून मंदिर वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु शत्रूच्या प्रचंड सैन्यासमोर ते सर्वजण शहीद झाले. पुढे महाराज बद्रीनाथ यांनी या मंदिराच्या संरक्षणासाठी बाबरच्या सैन्याशी युद्ध केले, परंतु शत्रूची संख्या खूप जास्त होती, त्यामुळे युद्धात लाखो रामभक्त शहीद झाले. 15 दिवसांनंतर हंसवरचे महाराजा रणविजय सिंह यांनी आपला मृत्यू निश्चित आहे हे जाणून केवळ 1000 योद्ध्यांसह मंदिराचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेही शहीद झाले. लखनौ गॅझेटियरमध्ये असे लिहिले आहे की या मंदिराचे रक्षण करताना सुमारे 1,74,000 हिंदू शहीद झाले. त्यानंतर हे मंदिर पाडण्यात मीर बाकीला यश आले. मंदिराच्या विध्वंसानंतर मीर बाकीने प्रथमच तेथे मशिदीची रचना केली आणि तिला मस्जिद ए जन्मस्थान म्हणजेच जन्मस्थानाची मशीद असे नाव दिले. याशिवाय त्यांनी तेथे एक संदेश कोरला होता, ज्यामध्ये लिहिले होते, महान बाबरच्या आदेशावरून. अशा प्रकारे मीर बाकीने हे श्रीराम मंदिर नष्ट केले. परंतु ही मशीद श्रीरामांची जन्मभूमी आहे असे त्याचे स्वतःचे मत होते. पुढे बाबरच्या नावावर त्या जागेला बाबरी मशीद असे संबोधण्यात आले. नंतर महाराज रणविजय सिंह यांच्या विधवा राणी जयराज कुमारी हंसावर यांनी श्रीराम मंदिर शत्रूंपासून मुक्त करण्यासाठी 3000 शूर पुरुषांची फौज तयार केली आणि दीर्घकाळ गनिमी युद्ध केले. बाबरच्या मृत्यूनंतर त्यांनी हे युद्ध हुमायूच्या कारकिर्दीपर्यंत चालू ठेवले. याच काळात स्वामी महेश्वरानंद यांनी संन्याशांची फौज तयार करून राणी जयराज कुमार हंसावर यांना युद्धात साथ दिली. असे म्हटले जाते की काही काळ त्यांच्या आणि राणीच्या सैन्याने हे मंदिर मुघलांच्या तावडीतून मुक्त केले, परंतु नंतर हुमायूने हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला आणि या मंदिरावर जी त्याच्यासाठी मशीद होती तिच्यावर ताबा घेण्यासाठी आपली सर्व शक्ती एकवटली. शेवटी हिंदूच्या छोट्या छोट्या सैन्यातील सर्व रामभक्तांनी या मंदिराच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ते पुन्हा एकदा मुघलांच्या ताब्यात गेले. त्यानंतर ते मंदिर वाचवण्याच्या प्रयत्नात अनेक हिंदू वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हा क्रम अकबराच्या कारकिर्दीपर्यंत चालू होता. त्या युद्धाने अकबर इतका घाबरला की बिरबल आणि तोडरमल यांच्या सांगण्यावरून त्या मशिदीच्या चबुतऱ्यावर खास गोनपाटापासून बनवलेले 3 फुटांचे छोटे राम मंदिर बांधण्यात आले. त्यांचा मुलगा जहांगीर आणि नातू शहाजहान यांनीही हिंदू बंड पुन्हा सुरू होण्याच्या भीतीने ते राम मंदिर तेथेच राहू दिले. परंतु औरंगजेबाने त्याचे वडील शहाजहान यांना पकडून तो स्वतः गादीवर बसवला गेला आणि तेव्हा त्याने राम मंदिर पाडण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू केला. त्याच्या प्रयत्नात त्याने अयोध्येवर 10 वेळा हल्ला केला आणि अयोध्येतील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली. औरंगजेबाच्या काळात या मंदिराचे रक्षण करण्यासाठी श्री वैष्णवदासजींनी औरंगजेबाच्या सैन्यावर सुमारे 30 वेळा हल्ला केला, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. इसवी सन 1717 जयपूरचे राजा जयसिंह द्वितीय यांनी मंदिराची जागा हिंदूंना परत देण्याचा प्रयत्न केला. त्यांची मुघल शासकांशी चांगली मैत्री होती आणि तो स्वतः एक प्रभावशाली व्यक्ती होता, परंतु तरीही तो त्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाला.
कारण मुघल शासक फारुख सियारने त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला. तरीही त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी राजा जयसिंग द्वितीय यांनी त्याच मंदिराजवळ रामचबुत्रा बांधला, जेणेकरून हिंदू लोक तेथे पूजा करू शकतील. जोसेफ टिफेंटलर हे एक फ्रेंच धर्मगुरू होते, जे त्यावेळी स्वतः भारतात उपस्थित होते. त्यांनी 1788 मध्ये लिहिलेल्या एका पुस्तकातून खुलासा केला होता की बाबरी मशीद ही श्रीराम मंदिर पाडून बांधण्यात आली होती आणि या राम व्यासपीठाचा उल्लेख त्यांच्या पुस्तकातही आहे. इसवी सन 1813 मध्ये हिंदूंनी ब्रिटिशांना ही जागा हिंदूंना परत देण्याचे सांगितले. त्यावेळी ब्रिटिश सरकार इतके शक्तिशाली नव्हते, तरीही त्यांनी तपास अहवालामध्ये मशिदीभोवती मंदिर वास्तू अस्तित्वात असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. इसवी सन 1827 मध्ये अवधचे नवाब नसीरुद्दीन हैदर शाह यांनी या मशिदीचा ताबा घेतला. त्यानंतर राम जन्मभूमीच्या स्वातंत्र्यासाठी स्थानिक लोकांनी मिळून एक फौज तयार करून अवधच्या सैन्यावर 3 वेळा हल्ला केला. तिसऱ्या हल्ल्यानंतर त्यांनी नवाबाच्या सैन्याला हुसकावून लावले आणि हिंदूंनी मंदिराचा ताबा घेतला. पण हा ताबा खूप काळ टिकू शकला नाही. काही काळानंतर दिल्लीचा सुलतान अकबर शाह आणि अवधचा नवाब नसीरुद्दीन हैदर शाह यांच्या संयुक्त सैन्याने अचानकपणे जन्मस्थानावर हल्ला केला आणि हिंदूचा कत्तल सुरू केला. त्या प्रचंड सैन्यापुढे स्थानिक हिंदूचे सैन्य काहीही नव्हते, पण तरीही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शाही सैन्यांचा सामना केला आणि हुतात्मे पत्करले. हजारो रामभक्तांचे मृतदेह पडल्यानंतर शाही सैन्य त्या मंदिरावर पुन्हा ताबा मिळवू शकले. इसवी सन 1838 मध्ये मॉन्टेगो मेरी मार्टिन या इंग्रजी पुरातत्वशास्त्रज्ञाने एक तपासणी केली आणि आपल्या अहवालामध्ये बाबरी मशीद ज्या खांबावर उभी आहे ते मंदिराचे खांब असल्याचे त्यांनी उघड केले. या अहवालावर मुस्लिमांनी मोठा गदारोळ केला. इसवी सन 1848 मध्ये वाजिद अली शहाच्या काळात हिंदूंनी पुन्हा ही जागा परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मुघल सैनिक आणि हिंदू यांच्यात 2 दिवस घनघोर युद्ध झाले आणि त्यात हिंदूंचा विजय झाला. त्यानंतर पुन्हा एकदा हिंदूंनी श्रीरामाचे छोटे मंदिर बांधले, जे औरंगजेबाने पाडले. खुसबोरीने बनवलेल्या रामलल्लाच्या 3 फूट उंचीच्या मूर्तीत मंदिरात पुनर्स्थापना करण्यात आली. तथापि ही परिस्थिती फार काळ टिकू शकली नाही आणि बहादूर शाह जफरने वाजिद अली शाहच्या सैन्यासह पुन्हा ही जागा ताब्यात घेतली. त्यानंतर तब्बल 5 वर्षानंतर इसवी सन 1853 मध्ये या जागेसाठी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगली झाल्या. कोणत्याही मुघल राजाच्या पाठिंब्याशिवाय मुस्लिमांनी हिंदूवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ होती. अनेक लोक याला पहिली हिंदू मुस्लिम दंगलही मानतात. यामध्ये दोन्ही बाजूचे तेवढेच नुकसान झाले. इसवी सन 1855 मध्ये इंग्रजांनी मुस्लिमांना मशिदीत प्रवेश करण्यास परवानगी दिली, परंतु हिंदूंना प्रवेश करण्यास बंदी होती. त्यानंतर हिंदूंनी तेथून 150 फूट अंतरावर बांधलेल्या राम व्यासपीठावर पूजा सुरू केली. 1857च्या क्रांतीच्या वेळी अयोध्येतील महंत बाबा रामचरणदास यांनी पुन्हा राम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांनी आपला मुद्दा एका मौलवी अमीर अलीला समजावून सांगितला आणि अमीर अलीने हे स्थान खरे तर श्रीरामाचे जन्मस्थान असल्याचे मान्य केले. हिंदूंनी दोघांचेही स्वागत केले, पण मुस्लिम लोकांना अशा प्रकारे श्रीरामाची पूजा करणे आवडले नाही. ते विनाकारण याच्या विरोधात झाले आणि भविष्यातील दंगलीचा धोका पाहून
त्यावेळच्या कंपनी सरकारने बाबा रामचरणदास आणि अमीर अली यांना एकाच मंदिराजवळील झाडावर एकत्र फासावर लटकवले. ब्रिटिश आणि मुस्लिमांच्या या कृत्यामुळे हिंदू लोक संतप्त झाले आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने इसवी सन 1859 मध्ये विवादित जागेवर कुंपण घातले आणि आतील भाग मुस्लिमांना तर बाहेरचा भाग हिंदूंना पूजेसाठी दिला. यामुळे बराच काळ शांतता कायम राहिली. इसवी सन 1885 मध्ये निर्मोही आखाड्याचे महंत श्री रघुबरदास यांनी हे प्रकरण पहिल्यांदाच न्यायालयामध्ये नेले. त्यावेळी फैजाबाद न्यायालयाचे न्यायाधीश पंडित हरिकिशन यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. रघुबरदासजी यांनी विनंती केली होती की त्यांना रामचबुत्र्यावर छत्री ठेवण्याची परवानगी द्यावी, पण त्यांची विनंती नाकारण्यात आली. इसवी सन 1934 मध्ये पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम दंगल झाली, ज्यात बाबरी मशिदीची भिंत तोडण्यात आली. ब्रिटिश सरकारने त्याची पुनर्बांधणी केली, परंतु हिंदूच्या विरोधामुळे तेथे नमाज अदा करण्यासाठी मुस्लिमांनी नकार दिला. इसवी सन 1947ला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा लोकांना वाटले होते की आता इथे मंदिरे बांधले जातील, पण तसे काहीही झाले नाही. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या अजेंड्यामध्ये कुठेही राम मंदिर नव्हते आणि सरकारने मशिदीच्या मुख्य गेटला कुलूप लावले आणि हिंदूंना दुसऱ्या गेटमधून आत जाण्याची परवानगी देण्यात आली. इसवी सन 1949 मध्ये अचानक एके दिवशी मशिदीच्या आतून घंटाचा आवाज येऊ लागला आणि मशिदीच्या आत श्रीरामाची मूर्ती असल्याचे उघड झाले. परंतु त्या मूर्ती हिंदूंनी ठेवल्याचा आरोप मुस्लिमांनी केला. हिंदू आणि मुस्लिम दोघेही त्या ठिकाणी जमू लागले आणि वाद इतका वाढला की तो तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत पोहोचला. जवाहरलाल नेहरू यांनी मुस्लिमांची बाजू घेत अयोध्येचे जिल्हा दंडाधिकारी के नायर यांना नेमले आणि श्रीरामाच्या मूर्ती तेथून हटवण्यास सांगितले, पण नायर यांनी तसे करण्यास नकार दिला. 27 डिसेंबर 1949 रोजी जवाहरलाल नेहरूंनी पुन्हा के नायर यांना श्रीरामाच्या मूर्ती तेथून हटवण्यास सांगितले. यावर के नायर यांनी राजीनामा दिला आणि सांगितले की श्रीरामाच्या मूर्ती हटवण्याऐवजी तेथे जाळीचा दरवाजा बसवावा. नेहरूंना ते त्या परिस्थितीमध्ये ठीक वाटले आणि त्यांनी तसेच केले. 1950 मध्ये हिंदू महासभेचे वकील गोपाळ विशारद यांनी फैजाबाद जिल्हा न्यायालयामध्ये हिंदूंना त्या ठिकाणी पूजा करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने त्या दरवाजाबाहेरून पूजा करण्यास परवानगी दिली. मंदिरात जाण्याचा अधिकार फक्त पुजाऱ्याला देण्यात आला होता. इसवी सन 1984 मध्ये संघ विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टी यांनी मंदिराच्या उद्धारासाठी समिती स्थापन करून सीतामढी ते अयोध्यापर्यंतचा रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी अचानक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि ती यात्रा थांबवली गेली. 1986 मध्ये जेव्हा शाह बानोने आपल्या पतीकडून भरणपोषण घेण्याचा खटला जिंकला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मुस्लिमांना शांत करण्यासाठी संसदेत प्रस्ताव आणून न्यायालयाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे हिंदूंमध्ये असंतोष पसरला. मग हिंदूंचे समाधान करण्यासाठी सरकारने या मशिदीचे कुलूप उघडून हिंदूंना तेथे पूजा करण्याची परवानगी दिली. यानंतर मुस्लिम संतृप्त झाले आणि त्यांनी 6 फेब्रुवारी 1986 रोजी बाबरी मशीद संघर्ष समितीची स्थापना केली. इसवी सन 1989 मध्ये संघाच्या नेतृत्वाखाली वादग्रस्त जागेजवळ श्रीराम मंदिराचा पायाभरणी करण्यात आली.
त्याच वर्षी अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेचे मुख्य दरवाजे उघडून ते कायमचे हिंदूंच्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले. इसवी सन 1990 संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी 10,000 किलोमीटरची रथयात्रा काढली होती. दरम्यान बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या आदेशावरून लालकृष्ण अडवाणी यांना समस्तीपूरमध्ये अटक करण्यात आली. अडवाणींच्या अटकेनंतरही 30 ऑक्टोबर 1990 रोजी, ज्या दिवशी रथ अयोध्येला पोहोचणार होता, त्या दिवशी हजारो रामभक्तांना पोलिसांनी रोखले. परंतु तरीही अयोध्येत घुसून बाबरी मशिदीवर हिंदू ध्वज फडकावला. 3 दिवसानंतर 2 नोव्हेंबर 1990 रोजी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी रामभक्तांवर गोळीबार केला, ज्यामध्ये शेकडो कारसेवकांना प्राण गमवावे लागले. असे म्हणतात की त्या दिवशी शरयू नदीचा किनारा हिंदूंच्या मृतदेहांनी झाकलेला होता. 6 डिसेंबर 1992 रोजी 2 लाखांहून अधिक कारसेवक अयोध्येत पोहोचले. तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी पोलिसांना जमावावर गोळीबार न करण्याच्या सूचना दिल्या. सुरक्षा दलांच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवू असे त्यांना वाटत होते, पण तसे काहीही झाले नाही. लाखोंच्या त्या वाढत्या जमावासमोर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस पोलिसांमध्ये नव्हते. 6 डिसेंबर 1992 रोजी दुपारी 1:55 बाबरी मशिदीचा पहिला घुमट पाडण्यात आला. त्यानंतर 1.5 तासात दुपारी 3:30 वाजता दुसरा घुमट पाडण्यात आला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत तिसरा घुमट आणि संपूर्ण रचना खाली आणण्यात आली. या घटनेची जबाबदारी घेत मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी राजीनामा दिला आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर देशभरात हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या. अयोध्येत 1,000हून अधिक आणि मुंबईत 900हून अधिक लोकांचा जीव गेला. भागलपूरमध्येही गंगेचा किनारा मृतदेहांनी झाकलेला होता. या घटनेच्या 10 दिवसांनंतर त्याची चौकशी करण्यासाठी लिबरहान आयोगाची स्थापना करण्यात आली आणि त्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला. परंतु खरी गंमत म्हणजे या आयोगाला तपास पूर्ण करण्यासाठी 3 महिने नव्हे तर पूर्ण 17 वर्षे लागली. 2003 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने आपल्या तपशीलवार अहवालामध्ये स्पष्टपणे लिहिले की वादग्रस्त मशीद वास्तू ही मंदिर पाडल्यानंतर बांधण्यात आली होती. लिबरहान अहवालातही या अहवालाचा समावेश करण्यात आला होता. 30 जून 2009 रोजी लिबरहान आयोगाने 700 पानांचा अंतिम अहवाल तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सादर केला. 2010 मध्ये आपल्या ऐतिहासिक निर्णयात अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमीन राम जन्मभूमी म्हणून घोषित केली होती. श्रीरामाच्या मूर्ती तेथून हटवू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. त्यांनी ही संपूर्ण विवादित जमीन राम जन्मभूमी ट्रस्ट, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यामध्ये समान वाटून दिली. परंतु हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांना या निर्णयाशी सहमत नाही असे म्हणत त्यांनी 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने या वादाशी संबंधित सर्व कागदपत्रे इंग्रजी भाषांतरित करण्यास सांगितले, ज्यामुळे बराच वेळ गेला आणि वर्षानुवर्ष कोणतीही सुनावणी झाली नाही. अखेरीस 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला अंतिम निर्णय दिला आणि संपूर्ण विवादित जमीन रामजन्मभूमी ट्रस्टला दिली. अशा प्रकारे 491 वर्षांच्या अथक संघर्षानंतर हिंदूंना रामजन्मभूमी परत मिळाली. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2020 रोजी
ट्रस्टची स्थापना होऊन श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू केले गेले आणि तेव्हापासून काही दिवसांनी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीरामांच्या भव्य मंदिराचे उद्घाटन झाले. प्रभू श्रीरामांना 491 वर्षाच्या वनवासानंतर परत आपल्या घरी आलेलं, आपल्याला घरबसल्या पाहण्याचे सौभाग्य मिळवून देणाऱ्या श्रीराम मंदिरामागे 491 वर्षाचा संघर्ष आणि लाखो हिंदूंच्या प्राणांचे बलिदान आहे. ही गोष्ट आपण कधीही विसरू नये आणि या गोष्टीचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. मला आणि देशविदेशातील करोडो रामभक्तांना हे स्वतःच्या डोळ्याने पाहावयास मिळाले. हे सर्व शक्य झाले ते फक्त प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादामुळेच. प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आमच्या आणि तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, भरभराटी